परिषद मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी ज्यांचं आता मार्गदर्शन आपण ऐकलं ते शिवसेनेचे नेते आदरणीय दिलीप भोईर। खरं तर अनेक दिवस अनेकांच्या मनात अनेक शंका होत्या की नव्याने झालेल्या या आंबेपूर मतदारसंघामध्ये म्हणजे जुना कोडूस मतदारसंघामध्ये युती होणार, महायुती होणार की आपण एकला चलोची भूमिका जाणार। पण एकंदर आत्ताचं महाराष्ट्राचं राजकारण बघितलं जे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चित्र उभं राहिलंय ते सर्वसामान्य लोकांना विचार करण्यासाठी निश्चित आहे। आणि त्याच्या अगोदर झालेल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आघाडी युती मग आघाडीतले काही पक्ष युतीमध्ये युतीतले काही आघाडीमध्ये असं जे काही सगळं चित्र महाराष्ट्रावर उभं राहिलं आणि त्याच्यामुळे जे सत्य आहे ते खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती। पण खरं तर या रायगड जिल्ह्यामध्ये आंधळे बहिरे आणि मुक्यांचं सगळं एकंदर समीकरण दिसतंय। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या पलीकडे जाऊन या मतदारसंघावरती शिवसेनेची ताकद 100% आहे। आज छोटमशेर आल्यामुळे ती दुप्पट वाढली आहे। तर मगाशी सांगितलं 33,500 मतं छोटमशेरला विधानसभेला आपल्या विरोधात जनतेने एकंदर राजाकेने जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना पूर्ण जिल्ह्यामध्ये पक्षाची वेगळी ताकद आहे, एक पक्षाची एक वेगळी फळी आहे, एक कार्यकर्त्यांचा नेत्यांचा संच खूप मोठा आहे। आणि म्हणून लोकसभेत जरी उलटफेर आपण झाला असलो कदाचित महायुतीच्या माध्यमातून वरिष्ठांचा सन्मान करून आपण खासदारांना निवडून देताना सगळ्यांनी एकीचं बळ दाखवलं। पण परत तेच की दुसऱ्या निवडणुका आल्या की गेअर बदलणार आणि मग आपली भूमिका स्पष्ट करणार आणि मग कधीतरी असं सांगतात की मैं वो डॉन, मी पण त्याच्यावरचा डॉन नक्की आहे, तुम्ही काळजी करू नका, वेळ जेव्हा नक्की सांगेल मी। खरं आहे की अनेक जणांच्या मनात शंका होत्या की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा संभाव्य उमेदवार कोण असतील। पण पक्षाच्या आदेशाप्रमाणे आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्या वर्षामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना जो काही निधी आणला एकंदर कामास सुरुवात बघितलं तर मला कोणाशी युती महायुती करण्याची गरज अजिबात नाही आहे। त्यांचे अनुभव माझ्या पाठीशी आहेत, ते अतिशय वाईट आहेत। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचं मंजुरी पुढे खचून जाऊ नये म्हणून येणारी निवडणूक ही 16-12 लढावी का हा माझ्या समोरचा प्रश्न आहे। आणि म्हणून अनेकांच्या मनात वेगवेगळ्या शंका आहेत आणि म्हणून मी सुरुवात थळ मतदारसंघात केली। मानसीला त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये घोषित केलं। पलीकडच्या आवास मतदारसंघामध्ये बैठक झाली, आढावा बैठक, त्या ठिकाणी दिलीप भोईर छोटमशेरना उमेदवार डिक्लेअर केली। तिसरी बैठक आज या ठिकाणी आहे। आंबेपूरच्या जिल्हा परिषद उमेदवार आमच्या रसिकता डिक्लेअर केल्या। एक एक गड मी घोषित करत चाललोय आणि म्हणून मी मला सांगितलं की या जिल्ह्यामध्ये युतीच्या संदर्भात किंवा महायुतीच्या संदर्भात हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।